नमस्कार, सारा प्रणाम. मी निरंजन. खबर विशेषमध्ये आपलं स्वागत आहे. आज खबर विशेषचा 100वा भाग आणि या 100व्या भागाची खबर विशेषची सेंचुरी पूर्ण करणार आहेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे. मी आपलं स्वागत करतो आमच्या या कार्यक्रमात. पहिल्या प्रथम मी आपल्या सेंचुरीबद्दल आपलं अभिनंदन करतो आहे आणि आजचं हे पहिलं शतक आपलं अशीच शतकामागून शतकं आपण करत राहाल अशी मला खात्री आहे आणि त्याच्याबद्दल शुभेच्छा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. उद्धवजी, मला पहिला प्रश्न तर विचारायचा आहे की आता जो सध्या गाजत असलेला विषय शिवसेनेचं एक मोठं आंदोलन जे आहे, मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना जैतापूरच्या प्रकल्पाला विरोध करून फक्त राजकारण करते. तुमची भूमिका काय आहे? मुख्यमंत्र्यांचं हे वाक्य दुर्दैवी आहे. जैतापूरला विरोध करून आम्हाला काय मिळणार आहे? मुळामध्ये जैतापूरच्या आंदोलनाची सुरुवात झाली त्या तिथल्या स्थानिक लोकांनी ती केली. आपल्याकडे आपल्या देशात आपण लोकशाही आहे असं म्हणतो, पण मानतो की नाही हा मोठा प्रश्न आहे. नुसत्या निवडणुका होतात म्हणून लोकशाही आहे इतपत ठीक आहे, पण एकदा निवडून आल्यानंतर जर लोकांनी निवडून दिलेलं सरकार जनतेच्या भावना ऐकत नसेल, त्यांची कदर करत नसेल, आदर करत नसेल, तर दुर्दैवाने आंदोलनाशिवाय दुसरा मार्ग नसतो. जैतापूर, माडबन, नाटे ही जी काही गावं आहेत, हा संपूर्ण निसर्ग सुंदर असा परिसर आहे. कोकण किनारपट्टी ही निसर्ग सुंदर आहे. दुर्दैवाने इकडेच हे महाभयानक प्रकल्प कसे काही घातले? कोणी घातले? कोणी ठरवलं? जनतेला तुम्ही विश्वासात घेतलं का? कोकण किनारपट्टीमध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 17च्या आसपास 20 प्रकल्प येतात. त्याच्यामध्ये हा राक्षसी अणुप्रकल्प. आणि हे बघितल्यानंतर जागा कोण ठरवतं? आपल्याला माहिती असेल की 1-2 वर्षापूर्वी नेमकं इंद्रायणी नदीच्या काठी प्रदूषण करणाऱ्या डाऊ प्रकल्पाला मान्यता दिली होती या सरकारने. त्यावेळेला वारकरी उभे राहिले. कधी नव्हे ते वारकरी पेटून उठले, रस्त्यावरती उतरले. त्या वारकऱ्यांना सुद्धा या लोकांनी लाठ्याकाठ्या मारल्या. पण वारकऱ्याला रस्त्यावरती उतरावं लागलं. शिवसेना त्याही वेळेला त्यांच्यासोबत होती. ठीक आहे, त्यावेळेला सरकारला थोडीशी जाग आली आणि तो प्रकल्प गुंडाळला. म्हणजेच असं की आम्हाला विकास हवा आहे. आम्ही विकासाच्या आड येणारी माणसं नाही आहोत. कारण आमच्या काळामध्ये 4.5 वर्षामध्ये जेवढा विकास महाराष्ट्राने केला त्याच्या अलीकडे पलीकडे कोणत्याही सरकारने महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेने पावलं टाकलेली नाहीत. आणि हे बघितल्यानंतर नेमकं आम्ही म्हणतोय काय? नुसतं असं काही नाही आहे की प्रकल्पग्रस्त म्हणून जाहीर करायचं, त्यांच्या तोंडावरती पैसे फेकायचे, काहीतरी पॅकेजची गाजरं दाखवायची आणि आपला प्रकल्प रेटून न्यायचा. जर का हा प्रकल्प एवढा चांगला असेल तर तुम्ही पोलिसांच्या मार्फत लाठ्याकाठ्या आणि गोळ्या घालून त्यांच्याशी का बोलता? पण मग याच्या अनुषंगाने लोकांच्या म्हणजे सरकारचं जे म्हणणं आहे की लोकांचे गैरसमज आहेत या प्रकल्पाबद्दल, विशेषतः धोक्याबद्दल प्रकल्पापासून असलेल्या, तर ते गैरसमज दूर करण्यासाठी म्हणून फुकुशिमाला जे घडलं ते गैरसमज आहे का? चेर्नोबिलला जे घडलं होतं ते गैरसमज आहे का? ठीक आहे, हा वीज प्रकल्प महत्वाकांक्षी आहे. आमचं म्हणणं हेच आहे की हा प्रकल्प शेवटी केंद्राचा आहे. महाराष्ट्रामध्ये प्रकल्प झाला तरी केंद्राच्या ग्रीडमध्ये ती वीज जाणार आणि त्या ग्रीडच्या मार्फत संपूर्ण देशाकडे ती वीज जाणार. आम्ही विकासाच्या आड येत नाही. हा प्रकल्प एवढा चांगला असेल तर अन्य कोणत्याही राज्याने तो घेऊन जावा. जशी ती राज्य या प्रकल्पातून वीज घेणार होती तसं महाराष्ट्र त्या प्रकल्पातून वीज घेईल. कुठे आला विकासाचा मुद्दा? आड कुठे येतोय आम्ही? पण काही टक्के विजेसाठी 100% धोका महाराष्ट्राच्या माथ्यावरती हे आम्हाला मान्य नाही. म्हणजे राक्षस तुमच्या घरात आणून ठेवायचा आणि म्हणायचं सुखाने राहा, तो तुझा विकास करेल. ते अल्लाउद्दीनच्या दिव्यातला राक्षस हा नाहीये. हा राक्षस दिवे लावणारे म्हणतात, पण शेवटी राक्षसच आहे. पण याच्या दुसऱ्या बाजूला गुजरातमध्ये नरेंद्र मोदींना अणुप्रकल्प, वीज प्रकल्प हवाय. कैग्याला कर्नाटकामध्ये आलेलाच आहे. त्यांना घेऊन दे ना. पण माझ्या माहितीप्रमाणे गुजरातमध्ये सुद्धा आंदोलनं होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये हरिपूरला तिकडे तृणमूल काँग्रेसने त्याला विरोध केलेला आहे. ज्या तृणमूल काँग्रेसने त्या प्रकल्पाला विरोध केला आहे त्याच तृणमूल काँग्रेसबरोबर काँग्रेस युती करून निवडणूक लढते. आणि तिथे तर म्हणजे हे सगळ्या गोष्टी आता जग एवढं मोकळं झालेलं आहे की सगळ्यांना सगळ्या माहित्या ह्या मिळत असतात. कम्युनिकेशन हा प्रश्न एवढा आता किंवा हा विषय एवढा आता सुधारलेला आहे की झटकन माहिती इथली तिथे जाते. संपूर्ण जगभरामध्ये अणुप्रकल्पाबद्दल संशयाचं वातावरण आहे. जर्मनीमध्ये सुद्धा 17 पैकी 7 अणुभट्ट्या बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्वत्रच ब्रिटननी सुद्धा गो स्लो धोरण अवलंबलं आहे. आणि मला एक कळत नाही की इतर ठिकाणी जसं गुजरातचं आपण उदाहरण दिलं, गुजरातमध्ये आज गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेले असं म्हणतात विकासाच्या बाबतीत. त्यांनी एक तरी असा महाभयानक प्रकल्प आतापर्यंतच्या काळात लावलाय का?
इतर राज्य पुढे जातात, बिहार पुढे जातोय असं म्हणतात, नितीश कुमार प्रचंड बहुमताने निवडून आले. विकास म्हणून तुम्ही आजपर्यंत महाराष्ट्राच्या बाबत अनास्था दाखवली आणि अचानक तुम्हाला एक स्वप्न पडलं आणि असं नेमकं काय झालं की हा प्रकल्प ज्याचे चांगले परिणाम असतीलही, उपयोग असेलही, पण विनाशकारी शक्ती ही महाभयानक आहे, महाभयानक आहे. आणि मला वाटतं जगातला हा सगळ्यात मोठा प्रकल्प पहिल्या प्रथम महाराष्ट्र देतोय. कुठेही टेक्नॉलॉजी टेस्ट झालेली नाही. 10,000 मेगावॉटचा प्रकल्प जगात कुठेही नाही. तो त्याचं म्हणजे प्रयोगशाळा म्हणून तुम्ही महाराष्ट्र करताय. फुकुशिमामध्ये जे घडलं त्याची एकत्रित ताकद काय होती मला नाही माहिती, पण ह्याची एकट्याची 10,000 मेगावॉट असल्यानंतर दुर्दैवाने काही घडलं तर त्याची व्याप्ती किती असेल. म्हणजे मला वाटतं त्याचा किरणोत्सर्ग मुंबईपर्यंत पोहोचेल. पण मग अशा परिस्थितीत महाराष्ट्राला विजेची गरज आहे, देशाला विजेची गरज आहे. औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून खूप मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण होतो. एकलहऱ्यासारखे प्रकल्प आपल्यालाही माहिती आहेत. इतर कुठली ऊर्जा निर्माण, सौर ऊर्जा जास्त महाग जाते, अणु ऊर्जा सर्वात स्वस्त जाते. पर्याय काय? म्हणून पर्याय हाच आहे की हा प्रकल्प ज्या राज्याला पाहिजे त्यांनी घेऊन जावा. त्या प्रकल्पातनं जशी इतर राज्य वीज विकत घेतील तशी महाराष्ट्र घेईल ना विकत. पण पुन्हा सांगतो की काही टक्के विजेसाठी 100% धोका महाराष्ट्राने का घ्यायचा, ह्याचंच उत्तर आम्हाला कोणी देत नाहीये. म्हणजे हा अत्यंत सुरक्षित आहे, खूप चांगला आहे, मग आम्ही नाही म्हणत नाही, तो दुसऱ्या राज्याला द्या, आमच्याच माथी का मारता. याच्या मागे आणखीन एक जो आरोप केला जातो की राणे कोकणातले आहेत आणि राण्यांचं कोकणातलं वर्चस्व हा एवढा छोटा विषय नाहीये, हा प्रचंड मोठा विषय आहे. आणि त्याची व्याप्ती, एखादा प्रकल्प आणताना त्याचे चांगले वाईट परिणाम हे मापून बघायला पाहिजेत. चांगले परिणाम आपण बघत असताना 1% जरी काही घडलं तर काय होऊ शकेल, आणि जे आपल्या डोळ्यात देखत घडलं. फुकुशिमामध्ये गेली 40 वर्ष हा प्रकल्प कार्यान्वित होताच, पण 40 वर्षानंतर का होईना दुर्दैवाने तिकडे नैसर्गिक आपत्ती आली. आता निसर्गाची विनाशकारी शक्ती ही कोणालाच माहिती नाहीये. आजपर्यंत कधीही कोणी अनुभवला नव्हता एवढा प्रचंड ताकदीचा भूकंप जपानमध्ये झाला. आणि शेवटी पृथ्वी गोल आहे. आपण असं नाही म्हणू शकत की हा भूकंप प्रवण भाग आहे, हा नाहीये, हा आहे, हा नाहीये. शेवटी निसर्ग आहे, म्हणून तर त्याला निसर्ग म्हणतात. कधी कुठे पाऊस पडेल, कधी कुठे दुष्काळ पडेल, ही सगळी निसर्गाची लहरी आहेत या. पण महाराष्ट्रामध्ये, म्हणजे शेवटचाच याच्याबद्दलचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये तारापूर सारखा प्रकल्प गेल्या 40 वर्षापासून आहे ना, अजूनपर्यंत त्याला कुठला सुदैव आपलं. पण तारापूरमध्ये असेल किंवा ट्रॉम्बेचा असेल, तिकडे वृत्तपत्रात पण बातम्या, तिकडे काम करणाऱ्या लोकांची जी परिस्थिती आहे, अनेक लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. का तिथल्याच प्रकल्पातल्या लोकांनी आत्महत्या का केल्या. आणि शेवटी प्रकल्पात काही दुर्घटना घडली तर त्याची व्याप्ती काय, हा विषय महत्त्वाचा आहे. तारापूर झालं त्यावेळेला 40 वर्षापूर्वी झालेलं आहे. ट्रॉम्बे झालं, नीट चालले आणि ते नीटच चालवेत, नीटच चालवेत. असे 40 वर्ष फुकुशिमा पण चालला होता. आता ही लोक म्हणतात की ही टेक्नॉलॉजी नवीन आहे, पण त्यावेळेला फुकुशिमाची पण नवीनच होती. आणखीन मी एका वृत्तपत्रात वाचलं की बारीक सारीक गोष्टी असल्या तरी टेंडर काढली जातात. या बाबतीत टेंडर काढलं गेलं नाही असं एका वृत्तपत्रात आलेलं. त्याचं काय कारण आहे. हा एवढा प्रचंड मोठा प्रकल्प आहे, कितीतरी कोट्यावधीचा आहे. म्हणजे पैशाचा भाग एका बाजूला आहे आणि धोक्याचा भाग दुसऱ्या बाजूला आहे. पण जर का टेंडर न काढता हे काम दिलं गेलं असेल तर मग त्याच्याबद्दल सुद्धा साशंका आहे. निश्चितपणे आपण या विषयांवरती आणि अनेक इतर मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत, पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.